आजच्या दसरा मेळाव्यामध्ये सर्वप्रथम एक निर्णय झाला की दरवर्षी जगद्गुरू संत सेवालाल महाराजांचे विचार या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बंजारा समाजामध्ये पेरावे आणि त्यांच्या विचारावर समाज चालावा हा पहिला निर्णय झाला। आणि दुसरा निर्णय असा की बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळण्याकरिता विविध संघटना, विविध विचारवंत, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते सगळे हे आदरणीय धर्मपीठ तथा बाबूसिंगजी महाराज संत धर्मगुरूच्या नेतृत्वा म्हणजे मार्गदर्शनाखाली एकत्र यावे हे आजच्या मेळाव्यामध्ये ठरलं। नेमकी दिशा काय राहणार आहे आरक्षणासाठी? आरक्षणाची दिशा आमच्या 2-3 प्रकारच्या आहेत। सर्वात प्रथम मी आपणाला सांगू इच्छितो की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे नगारा लोकार्पणसाठी इथे येऊन गेले। बंजारा समाजाविषयी त्यांना विशेष आस्था आहे। राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 5 वेळेला पोहरादेवीला येऊन गेले, ते सुद्धा बंजारा समाजासाठी फार आहेत। ही झाली प्रशासकीय लढाई, त्यानंतर प्रशासकीय मागणी, त्यानंतर संविधानिक मागणी मागू आम्ही रस्त्यावर तर उतरलेलं आहे, त्यानंतर कायदेशीर लढाईसुद्धा आम्ही संविधानिक पद्धतीने आमची मागणी रेटत आहे। आणि एस टी आरक्षण जे 60% एसटी समाज ते सोडून माननीय मनोज जरांगे साहेबांनी मुंबई जाम केली नाही, संख्येमुळे ट्रॅफिक जाम झाली होती आणि बंजारा समाजसुद्धा या मुंबईला जेव्हा जाईल तर मुंबई जाम करणार नाही, संविधानिक पद्धतीने शांततेने आणि न्यायिक मागणी तिथे मागणार आहे, जाम करणार नाही आणि शांततेने आम्ही मागणी मोर्चा काढू। समाजाचे 2 आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी आतापर्यंत कुठली भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि या नंतरच्या आंदोलनामध्ये ते समाज ठेवतील का, सत्ता की समाज, यापैकी तुम्ही काय संदेश त्यांना द्याल? पहिले तर सर्वांना मी आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक सांगू शकतो की माननीय मनोज जरांगे साहेब जेव्हा उपोषणाला बसले होते 2-3 वर्षापासून आणि 2 सप्टेंबरपर्यंत, तर त्यांच्या समाजाचे जेवढेही मंत्री होते, आमदार होते, खासदार होते, हे पुढे आले नाही, हे समाजाला बॅकिंगच दिली। तसं आमच्या समाजाचे मंत्रीसुद्धा पुढे न येता, कारण शेवटी ते शासनाचे घटक आहे, आम्हालाही त्यांच्यावर गर्व आहे की ते आमच्या समाजाचे मंत्री आहे, आमच्यासोबतच आहे, फक्त स्टेजवर नाही आले। माननीय इंद्रनीलजी नाईक साहेब हे आज जापानला आहे, आज रात्रीला ते येणार आहे जापानवरून। आणि माननीय संजय राठोड साहेब हे मुंबईला एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यक्रमात आहेत, त्यांनी संदेशसुद्धा इथे पाठविलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।